तर जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवणार मी अहिल्यानगरची नागपंचमी. अहिल्यानगर मध्ये नालेगाव येथे एक यात्रा भरती. त्या यात्रेला पचंबा म्हणतात. तर आज मी जाणार आहे त्या पचंबामध्ये, कारण तिथं होत असतं जुन्या पद्धतीने यात्रा होती. जसं की कुस्तीचं मैदान भरतं, पुढे यात्रा असती, आपल्याला सगळं बघायला भेटतं, खेळणे बिणे सगळं जुन्या पद्धतीने असतं. तर मी तुम्हाला दाखवणार आहे आमची इथल्या नालेगावातली जत्रा आणि नागपंचमी. चला जाऊया आपण तिथं जत्रेशी इथं. तर मित्रांनो, आता चाललोय आम्ही जत्रेच्या यात्रेच्या ठिकाणी. तर बघू शकता आमची इथं बॅनर लागलेले आहेत. तिकडून आपल्याला आत जायचंय समोरच्या साईडनी. मित्रांनो, आता आला आपण कुस्तीच्या मैदानाजवळ, जो की आधीच लागतो, अलीकडेच लागतोय बघा समोर. हे पुढं. तर मित्रांनो, गाडी बिडी लावलेली आपण. आपल्याला भेटलेला आर्यन इथं आणि आपण चाललो आता आतमध्ये. तर चला जाऊया आणि तुम्हाला दाखवतो बाकी सगळं काय काय बघायला. तर मित्रांनो, आता चाललो आम्ही आतमध्ये. बघू शकता इथून स्टार्ट होती दुकानं आणि इथं गर्दी बघा. आणि दुकान लागलेली सगळे सगळे खेळण्याचे बिने दुकानं, खायचे प्यायचे. आता या साईडला सगळे खायचे प्यायचे दुकान आहेत. हे बघू शकता सगळे राड गाडगे. आता मी सकाळी करून आलोय, कारण संध्याकाळी तुम्हाला आवाज येणार नाही. संध्याकाळचे पण क्लिप दाखवणार मी तुम्हाला, जेवढे जेवढे बघायला भेटते. बघा हे दोघं पण भेटलेत आपल्याला. आता इथून पुढे सगळे आता यात्रेचे लोक चालू होते जायला. आणि आपण पण जाऊया. आता इथं खेळणे, खायला प्यायला होऊ शकतं, खायला प्यायला इथून होऊ शकतं. इकडून येऊ, खेळणे बिणे लागलेले सगळे. आणि यो एरिया सगळा गच्च भरलेला आहे दुकानांनी. जाऊया आपण आता पुढच्या साईडला, आणि पुढच्या साईडला मंदिर आहे, तिथं तुम्हाला मंदिर पण दाखवतो. हे बघा हे अजय बहिणी पण दुकान लावले. तर जाऊया आपण. हे बघा खेळणे पिणे. आज जाऊया आपण डायरेक्ट मंदिरापाशी, तुम्हाला मंदिर दाखवतो मी. मित्रांनो, असे खूप खेळणे बघायला भेटणार आपल्याला इथं. हे बघू शकता वरती तिकडं राड गाडगे इथे पाण्याचं लहान पोराचं खेळायला आहे. वरती तिकडं राड गाडगे ते ड्रॅगन बिगन सगळं आहे इथं. मी काय म्हणलं तुम्हाला, जुन्या पद्धतीची यात्रा तशी यात्रा होती इथं. हे बघू शकता. नाही बघा, अशी खेळण्याची दुकान आहेत जुन्या पद्धतीने. सगळे खेळण्याचे दुकान लागले आहेत आमच्या इथं. आणि इकडं खायचे प्यायचे दुकान आहेत सगळे. त्यांना बसायला सगळं त्यांनी डोक्याने लावलेलं आहे सगळं. आता आपण जाऊ, आता ह्या साईडला आतमध्ये मंदिर आहे, तिकडून जाऊ आतमध्ये आणि बघूया मंदिरात कसं सजावट केली, काय केलं. आता आलो आपण मंदिराच्या एरियाकडं. ते बघू शकता. आणि इथं पण सगळे दुकान लागले. दुकान लावायला जागाच नसते इथं, आधीच बुक करावं लागते. बघा इथं आली वाराचं मारुती. जाऊया आपण आता मंदिरापाशी. तर मित्रांनो, आलो आपण आता मंदिराच्या बाहेर. आणि बघू शकते मंदिर आहे. आणि आता इथं गर्दी असू शकते. गर्दी असणार 100%. आपल्याला जेवढं शूट काढता येईल तेवढं काढू आपण. बघा हे मंदिर आता आतमध्ये काही एंट्री नाहीये, शूटिंग मी बाहेरूनच काढतोय. बघूया आपण. बघू शकते मंदिर आहे तिथं, पूजा केलेली आहे सत्यनारायणची. बघू का तर बघा. आता जाऊया आपण बाहेर. मंदिर आहे आणि समोरच्या भागी इकडं हे पण मंदिर आहे सगळे. नागपंचमीचं बघा कलर बिलर दिलेला इथं. बघा मंदिर, पाय पडून घ्या, दर्शन घ्या. बघू शकते मंदिर. आणि आता इथं कुलूप आहे. आता आला आपण मंदिरापासून बाहेर. आणि बघा इकडं आणि आपण चाललोय परत असा जिकडं होतो तिकडं. तर मित्रांनो, तुम्ही म्हणता की पूर्ण दाखवलं नाही, गर्दी नाही, काही नाही. हे सकाळी आहे. संध्याकाळचा मी तुम्हाला 2-3 क्लिप वरती जोडणार आहे. तर हे बघा आता सकाळचा एरिया आहे ह्यो. आता संध्याकाळचा एरिया मी तुम्हाला 2-3 क्लिप जोडणार आहे. तो गर्दी बघा तुम्ही, तो व्हिडिओ काढता नुसता आला
इकडे पण गर्दी आहे. तर आपण चाललो आता बाहेर कुस्तीच्या मैदानापाशी. मित्रांनो आला आपण आता कुस्तीच्या मैदानापाशी. तयारी चालू आहे बघा, लांबून दाखवतो मी तुम्हाला. साऊंड बिऊंड तयारी चालू आहे. याच्या पण मी सांगायचं मी तुम्हाला संध्याकाळी दाखवणार आहे, आता काहीच नाही. तर मित्रांनो आपण आलो आता कुस्तीच्या मैदानाच्या बाहेर. ते बघू शकता इथून आतमध्ये कुस्तीचं मैदान भरणार आहे. तर याचे ब्लॉग पण तुम्हाला मी संध्याकाळी दाखवतो. हे बघा शंभू भेटला आपल्याला. याचे ब्लॉग पण मी तुम्हाला संध्याकाळी दाखवतो. आणि आता जाऊया आपण घराच्या दिशेने. तुम्हाला भेटतो डायरेक्ट परत एकदा संध्याकाळी. तर मित्रांनो आता झाली संध्याकाळ आणि आता आम्ही चाललोय परत एकदा यात्रेच्या इथं. होऊ शकते पोरं आहेत. तर मित्रांनो आता कुस्ती चालू झालेली आहे. गर्दी बघा ही. आता आम्ही चाललोय सध्या पुढचं आधी दाखवतो, मग तुम्हाला मग मागचं दाखवतो. तर मित्रांनो गर्दी बघू शकता तुम्ही. किती गर्दी आणि एवढे त्याच्यात ब्लॉग काढता नसता आला, माझा आवडला नाही तुम्हाला. हे बघा होय मित्रांनो गर्दी लागलेला. तर मित्रांनो आता झालेली रात्रीचा व्ह्यू बघा ह्यो. गर्दी आधी चले होणार आहे. तर मित्रांनो आलं आता आपण कुस्तीच्या मैदानात जवळ, कारण आपलं कुस्तीचं मैदान दाखवायचं राहिलं होतं. आणि इथे यायचं कारण असं की पहिली जी कुस्ती आहे तिला 3 लाख रुपये रोख रक्कम आणि एक चांदीची गदा म्हणून प्राईज आहे. तर हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो हे बघू शकता ही गदा आहे चांदीची. तर मित्रांनो ही आहे पहिल्या नंबरची कुस्ती आणि शेवटची कुस्ती जी की लागलेली 3 लाख रुपयासाठी आणि चांदीच्या गदासाठी. तर बघूया कोण जिंकते, तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. शबास कुस्ती करा, शबास माऊली. भैया विनंती, भैया आपण पण कोणतं कोणी यावं विनंती. शबास आपल्या टाळ्या. तर मित्रांनो तुम्ही नक्कीच यात्रा कुस्ती सगळं बघितलं असेल शेवटपर्यंत आणि तुम्हाला ब्लॉग आवडला पण असेल तर माझे पण खूप पाय दुखायला लागले ब्लॉग काढून काढून. ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच आपल्या ब्लॉगला एक लाईक करा आणि आवडला तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय.